नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं जी के एज्युकेशन ग्रुप या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण पुढच्या काही मिनिटांमध्ये जनरल नॉलेजचे 10 महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत। चला तर मित्रांनो, कोणत्याही प्रकारचा वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, प्रश्न क्रमांक 1 आहे, जागतिक व्यापाराचे नियमन करणारी आंतरराष्ट्रीय संस्था खालीलपैकी कोणती आहे? उत्तर ऑप्शन नंबर ए WTO। जागतिक व्यापाराचे नियमन करणारी आंतरराष्ट्रीय संस्था WTO ही संस्था आहे। प्रश्न क्रमांक 2 आहे, पंचायती राज योजनेचा सर्वप्रथम स्वीकार भारतात कोणत्या 2 राज्यांनी केला? उत्तर ऑप्शन नंबर सी, राजस्थान व आंध्र प्रदेश। पंचायत राज योजनेचा सर्वप्रथम स्वीकार भारतात राजस्थान व आंध्र प्रदेश या 2 राज्यांनी केला। प्रश्न क्रमांक 3 आहे, सध्या भारतीय अर्थव्यवस्थेत रिकामी जागा ही नोट चलनात नाही। उत्तर ऑप्शन नंबर सी, 1000। सध्या भारतीय अर्थव्यवस्थेत 1000ची ही नोट चलनात नाही। प्रश्न क्रमांक 4 आहे, दारिद्र्य रेषेखाली कुटुंबांना रिकामी जागा रंगाची शिधापत्रिका असते। उत्तर ऑप्शन नंबर बी, पिवळ्या। दारिद्र्य रेषेखाली कुटुंबांना पिवळ्या रंगाची शिधापत्रिका असते। प्रश्न क्रमांक 5 आहे, पुढील वाक्यातील काळ ओळखा, विद्यार्थ्यांनी काम पूर्ण केले। उत्तर ऑप्शन नंबर ए, भूतकाळ। विद्यार्थ्यांनी काम पूर्ण केले या वाक्याचा काळ होतो भूतकाळ। प्रश्न क्रमांक 6 आहे, जेव्हा कुटुंबाचे उत्पन्न खर्चापेक्षा जास्त असते तेव्हा त्यास रिकामी जागा अंदाजपत्र म्हणतात। उत्तर ऑप्शन नंबर सी, शिल्लकीचे। जेव्हा कुटुंबाचे उत्पन्न सर्वात जास्त असते तेव्हा त्यास शिल्लकीचे अंदाजपत्र असे म्हणतात। प्रश्न क्रमांक 7 आहे, कोणत्या सीमेस मॅकमोहन रेषा असे म्हटले जाते? उत्तर ऑप्शन नंबर सी, भारत आणि चीन। भारत आणि चीन या सीमेस मॅकमोहन रेषा असे म्हटले जाते। प्रश्न क्रमांक 8 आहे, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक काय आहे? उत्तर ऑप्शन नंबर सी, निफ्टी। राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी आहे। प्रश्न क्रमांक 9 आहे, शिपाई शूर होता यातील शूर काय आहे? उत्तर ऑप्शन नंबर हे विशेषण। शिपाई शूर होता यातील शूर हे विशेषण आहे। प्रश्न क्रमांक 10 आहे, भाववाढीमुळे पैशाचे मूल्य काय होते? उत्तर ऑप्शन नंबर ए, घटते। भाववाढीमुळे पैशाचे मूल्य घटते। मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून मला नक्की कळवा। तुमच्या पण एखाद्या अभ्यासू मित्रापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि असेच नॉलेजचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।